आणि आताची महत्त्वाची बातमी, संघाच्या भैयाजी जोशी यांच्या समर्थनार्थ आता गुणरत्न सदावर्ते उतरले आहेत। जोशींच्या विधानाचं समर्थन आणि स्वागत करतो असं सदावर्ते यांनी म्हटलंय। भैयाजी जोशी हे ऋषितुल्य, त्यांचा दांडगा अभ्यास असं सदावर्ते यांनी म्हटलंय। त्यांच्या मोठ्या चिंतनातून त्यांनी विधान केलं असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे। भाषा अभिजात नसते, ती व्यक्त होण्याचे एक साधन असते असं सदावर्ते म्हणतायत। ऋषितुल्य भैयाजी जोशी यांचा 70 वर्षाचा गाढा अभ्यास, संघ प्रवास आणि ते पूर्व सर कार्यवाहक संघाचे होते आणि त्यांच्या एकूण चिंतनातून व्यक्त झालेली ही बाब आहे की भाषेला अभिजात म्हणण्यापेक्षा भाषा ही आपल्या इच्छेनुसार व्यक्त होण्यासाठी एक मानवी जीवनाला मिळालेलं साधन आहे। भैयाजी जोशी साहेबांनी जे वक्तव्य केलेलं आहे त्या वक्तव्याचं मी समर्थन करतो। त्या वक्तव्याचं मी खरोखर त्यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो।